रिजेक्शन झालं तेव्हा आपण खूप प्रॅक्टिकल विचार करतो की हां चल ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ, आपण स्वतःला ग्रूम करू. पण ना मंदा डीप इनसाइड थोडं हर्ट होतं. मला ऐकायला थोडं नाही, आवडेल. खूप हर्ट खूप होतं. रिजेक्शन किंवा क्रिटिसिझम, फेल्युअर, ह्या सगळ्याचा कधी खूप परिणाम झालाय आणि रडू आलंय? हो, बऱ्याच वेळा. पण ते एकांतात एकांतात. जेव्हा आपण एकटे आहोत घरी तेव्हा येस, हम्म. अशा बऱ्याच वेळा मी असं फील केलेलं आहे हो. आणि बऱ्याच वेळा खूप रडू येतं, पण नंतर म्हणतं ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ आहे. पण मी सांगितलं ना, या सगळ्या गोष्टींमधून मी शिकलो आहे आणि मी खूप हट्टी होतो. मला लहानपणी एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच, मग ती आत्ताच्या आत्ताच हवी. पण आयुष्यातल्या त्या फेजने मला शिकवलं, मला संयम शिकवला, मला पेशन्स काय असतात हे शिकवले. शिकवलं या. कारण की 4-5 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. जर ऑफकोर्स तुम्ही या. काम करत नाही आहात आणि तुमच्या आवडीचं काम आहे, तुम्हाला असं तुमची असं इच्छा वय आहे. की जिकडे करिअरच्या मागे धावतात सगळेजण. एक्झॅक्टली, आणि त्या वयात करिअर घडतं घडतं आणि या. त्या करिअरमधून तुमचं आयुष्य घडतं. खरंय. आणि त्या वयात मी घरी बसलेलो होतो, त्या वयात माझ्याकडे काम काम नव्हतं. नव्हतं. त्यामुळे तेव्हा मला असं वाटलेलं की नाही, आपण आयुष्य संपवावं आपलं, की आपण कदाचित इतरांपेक्षा खूप कमी आहोत आणि आपल्याला आयुष्यात पुढे काहीच करता येणार नाही, आपल्याला काही येतच नाही आणि आपण केपेबलच नाही आहोत. असे बरेच वेगवेगळे थॉट्स डोक्यात चालू होते. आणि मी मगाशी तुला सांगितलं ना की आय डोंट नो ही गोष्ट सांगावी की नाही. तुला खरं सांगू का, माझ्या आईबाबांना सुद्धा ही गोष्ट माहीत नाही आहे, पण ठीक आहे, आता आपण हा विषय निघालाच आहे. मी एवढा डिप्रेस्ड होतो की मला असं वाटलेलं की आता आपण ना जीव द्यावा. मी आमचं घर 9व्या माळ्यावर होतं आणि तिथे बॅल्कनी होती आणि मी एवढा खचून गेलेलो की मी लिटरली एक दिवस विचार केला की या बॅल्कनीत उभं राहावं आणि खाली उडी मारावी. बापरे. पण सेकंड थॉट हा सुद्धा आला की जर मी वाचलो, हातपाय तुटले, तर तर मला आयुष्यभर व्हीलचेअरवर बसून राहावं लागेल. खरंय. संपलो तर ठीक आहे, जर वाचलो तर मग अजून वाईट परिस्थिती होईल. तर मला माहीत नाही आत्ता या गोष्टींवर कसं रिॲक्ट करायचं. म्हणजे मी हसण्यावर तेव्हा नेतो होतं सगळं. माहिती, ती फेज असते, सुचत नाही काय, आणि ना आजूबाजूला सगळे काम करत असतात किंवा एक्झॅक्टली, आपण बघत असतो की अरे वा, ह्याला एक्झॅक्टली. पण काम मिळालं, त्याला पण मिळालं, आपलं कुठे राहतंय. आणि दॅट टू अलादीन सारखी सिरियल, एक ज्याच्याबद्दल एवढा मोठा शो या करून आजही तुम्ही घरी बोललं जातं बसलात. त्याबद्दल ना या. हो, म्हणजे एवढा सक्सेसफुल शो केल्यानंतर तुम्ही घरी केल्यानंतर बसलात, हेही खूप वाईट सिच्युएशन आहे. म्हणजे चला, तुम्ही प्रयत्न करताय डे वनपासून, तुम्ही काही गोष्टी अचीव्ह केल्या नाही आहेत, पण तुम्ही काम करताय, तुम्ही मोटिवेटेड आहात आणि तरीही तुम्हाला काम मिळत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करत असता, पण एक काम तुम्ही खूप मोठं काम करून ठेवलं आहे आणि तरीही लोकं तुम्हाला विचारत नाही आहेत, तुम्हाला काम देत नाही आहेत. तर ना, ते खूप एक वेगळंच प्रेशर होतं. आणि जसं तुला मी मगाशी म्हणालो की अ, मनात हा विचार आला की जर मी वाचलो तर मला आयुष्यभर व्हीलचेअरवर बसावं लागेल. तिथे मी स्वतःला सांभाळलं. आय थिंक ती एक मोमेंट होती. तिथे म्हटलं की नाही यार, आपल्याला असं खचून गेलं नाही चालणार, आपण बरोबर. अजून प्रयत्न करू. आणि तुला खरं सांगू का, त्या दिवसानंतर त्याच गॅलरीत मी व्यायाम करायला सुरुवात केला. मी रोज 100 नमस्कार मारायचो, 100 बैठका मारायचो. हे मी आठवडाभर केलं. नंतर मग मी बाबांकडून पैसे घेतले आणि मी एक स्किपिंग रोप विकत घेतला आणि त्याच गॅलरीत मग मी रोज 1 तास, अर्धा तास व्यायाम करायला लागलो, स्किपिंग करायला लागलो आणि जे आता मी आयुष्यभर करतो आहे. तेव्हापासून मी व्यायाम कधीच सोडला नाही आहे. सोडला नाहीये. आणि मला असं वाटतं की तेव्हापासून आयुष्य कदाचित माझं बदललं असावं. कारण की मी स्वतःला समजावलं की नाही, हेच सगळं नाही आहे. आपण अजून कदाचित कमी पडतो आहे, कदाचित आपण अजून जास्त मेहनत करायला हवी. आणि मी पेशन्स ठेवले. मी स्वतःवर काम केलं. मी स्वतःच्या फिजिकवर काम केलं आणि
जसा एक क्विंटेसेन्शियल किंवा एक टिपिकल हिरो असतो या. तसं आपण स्वतःला बनवायला हवं. बनवायला हवं. जर आपल्याला रिजेक्टच या बेसिसवर करतायत की आप हीरो लग नहीं रहे हो, सो हीरो बनते हैं फिर. तर खरंय. मी स्वतःमध्ये बदल केले आणि इथपर्यंत पोहोचलोय.